माझी मैत्रीण सुनीता हिने नर्मदा मैयाची मूर्ती आणली होती. त्यासाठी स्थापन करणार होते ते आज 21 तारखेला त्यांनी मूर्ती स्थापन केलेली आहे. तर डोक्यावर कलश आणि तुळस आणि नर्मदा मैयाची मूर्ती असे घेऊन आणि मी झांज वाजवत होते आणि ढोल वाजवत होते बाकीचे. तर अशा पद्धतीने देवीची मिरवणूक काढली गावातून आणि मंदिरामध्ये स्थापन केली. तर नर्मदा मैयाला घेऊन वाजत गाजत आम्ही जात होतो. तर खूप आनंद होत होतो. बऱ्याच गावातले ज्येष्ठ नागरिकसुद्धा महिलासुद्धा खूप आनंद होत होता त्यांना. त्या पण सोबत होत्या आमच्या. सुप्रदेशमतो सर्वाभुजादिके सुमे लोकनजानि वर्णे वयपादुभ्यं वा सजीवक्तिक्रियतां वा देवदेव नमस्ते सूत्रहिमां बहुसागरातो नर्मदा मैया की जय, जय माझ्या मैत्रिणीचा मुलगा मध्येच असे फटाके वाजवत होता. भीती वाटत होती. त्याचा आवाज खूप मोठा होत होता. आणि कसं मूर्ती आपण जेव्हा काढतो तेव्हा फटाके वाजवतात कारण आनंदाने वाजवतात. अशा प्रकारे आम्ही फिरवत घराजवळ होतो, घरापासून मंदिरात नेली.
कश्यपात्रिषत्पदे इतं स्वकीयमानसेषु नारदादिषत्पदैः वाजते ते. अशा प्रकारे पूजाविधी करून नर्मदा मैयाची मूर्ती स्थापन झाली. त्यांच्या गावात अगोदरच मंदिर होते विठ्ठल रुक्मिणीचे. त्याच मंदिरामध्ये बाजूला नर्मदा मैयाची स्थापना केलेली आहे. तर नर्मदा मैयाची मूर्ती खूप छान होती, खूप सुबक होती. गावामध्ये सर्वांना खूप खूप आनंद झाला की आम्हाला नर्मदा मैयाला जाणं होत नाही, तर नर्मदा मैयाचं दर्शन आम्हाला इथेच होते. म्हणून त्यांना नर्मदा मैयाची मूर्ती पाहायला मिळाली आणि स्थापना पण झाली. तर खूप सुंदर अशी मूर्ती सुबक आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.